हाय गाइस, वेलकम टू कंसो टेक पार्क। मैं आज और एक लैपटॉप का आपको कुछ प्रॉब्लम है, मैं आपको बताना चाहता हूँ कि क्या प्रॉब्लम है और कैसे सॉल्व होगा। ठीक है, बट एक अनाउंसमेंट था छोटा। वी आर ओपनिंग आवर कंसो टेक पार्क, द टेक्निकल इंस्टीट्यूट लाइव लैपटॉप रिपेयर इंस्टीट्यूट इन बैंगलोर ऑल्सो सून एज पॉसिबल। 1 मंथ या 1.5 मंथ में हम लोग सेटअप कर रहे हैं, ऑलरेडी काम चालू है बैंगलोर में। तो मैं आपको एक बार ये सब खत्म होने के बाद वहाँ का जब इंस्टीट्यूट ओपन होगा तो मैं आप लोगों को इंटीमेट कर दूंगा। इफ़ इन केस कोई इंटरेस्टेड रहा चिप लैपटॉप चिप लेवल सीखने के मैटर में, तो प्लीज़ मेरे को कांटेक्ट कीजिए। ठीक है, चलिए एक बात, ये लैपटॉप का एक इशू है। राइट, ठीक है। जब मैं अडेप्टर से कनेक्ट करता हूँ, लैपटॉप में कनेक्ट करता हूँ, तो ये जो पावर एलईडी है, ठीक है, तो मैं जब यहाँ पे डालता हूँ डीसी कनेक्टर पे, जब मैं कनेक्ट करता हूँ तो ए लाइट ऑटोमेटिकली चले जाएगा। अभी देखिए यहाँ पे लाइट है। मैं यहाँ पे जब कनेक्ट करता हूँ, कहाँ यार, ऑटोमेटिकली ये पावर ऑफ हो जाएगा। दिस इज द वन थिंग। ठीक है, मैं आपको ये अभी अडेप्टर से बताया हूँ, लेकिन रेगुलरली हम जो टेक्नीशियंस है हम डीसी पावर सप्लाई यूज़ करते हैं ऑलमोस्ट केसेस में। तब यहाँ पे ऑलरेडी मैंने कनेक्टर लगा के रखा है, तो यहाँ पे जब मैं कनेक्ट करता हूँ, जब ये 19 वोल्ट जो है डीसी कनेक्टर में, ये माइनस पे चला जाएगा और जो 3.3 वोल्ट है ये कांस्टेंट बढ़ जाएगा। इसका अब हम लोग आउटपुट देंगे तो यहाँ पे अभी एम्प 0 हो गया और 19.5 वोल्ट्स मैंने आउटपुट दे के रखा है। जब मैं कनेक्ट करता हूँ तो यहाँ पे देखिए ये 3.3 माइनस में हो गया और आपको एम्पियर शो कर रहा है। और ये सीसी जो है यहाँ पे रेड लाइट जब भी लगेगा तो सोचना कि मदरबोर्ड में कहीं ना कहीं शॉर्ट है। ठीक है, तो रिमूव करने से देखिए अभी 19 वोल्ट्स आ जाएगा, एम्पियर 0 है। जब मैं डीसी यहाँ पे कनेक्ट करता हूँ तो इस पर वोल्टेज माइनस और एम्पियर प्लस हो जाएगा। इसका मतलब है कि मदरबोर्ड में कहीं ना कहीं शॉर्ट है। ಸಿ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಈ ಕಂಡೀಷನಲ್ಲಿ ನಾನು ಏನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ಅಂತಂದಾಗ ಓನ್ಲಿ 2 ಸೆಕ್ಷನ್ಸ್, ವೋಲ್ಟಿಂಗ್ ಸೆಕ್ಷನ್ದು ಒಂದು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಶಾರ್ಟ್ ಇರ್ತದೆ, ಇಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಕಂಪ್ಲೀಟ್ ದ ಹೋಲ್ ಮದರ್ ಬೋರ್ಡಲ್ಲಿ ಯಾವುದೋ ಒಂದು ಕೆಪಾಸಿಟಿ ಶಾರ್ಟ್ ಇರ್ತದೆ, ಇಷ್ಟೇ 2 ಟೈಪ್ಸ್. ಓಕೆ, ದಿಸ್ ಇಸ್ ಚಿಪ್ ಲೆವೆಲಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿರ್ಬೇಕಂತಂದರೆ. ಇಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಕಾರ್ಡ್ ಲೆವೆಲಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಹಾರ್ಡ್ ಡಿಸ್ಕ್ ಶಾರ್ಟ್ ಇರ್ಬೋದು, ಬೋರ್ಡ್ ಶಾರ್ಟ್ ತೋರಿಸ್ತಾ ಇದೆ, ನಿಮ್ಮ ಸ್ಕ್ರೀನ್ ಶಾರ್ಟ್ ಇರ್ಬೋದು, ಬೋರ್ಡ್ ಶಾರ್ಟ್ ತೋರಿಸ್ತಾ ಇದೆ, ಡಿಸ್ಪ್ಲೇ ಶಾರ್ಟ್ ಇರ್ಬೋದು, ಬೋರ್ಡ್ ಶಾರ್ಟ್ ತೋರಿಸ್ತಾ ಇದೆ, ರ್ಯಾಮ್ ಶಾರ್ಟ್ ಇರ್ಬೋದು, ಬೋರ್ಡ್ ಶಾರ್ಟ್ ತೋರಿಸ್ತಾ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ ನೀವು ಕ್ಲೀನಾಗಿ ಚೆಕ್ ಮಾಡಬೇಕಂತಂದರೆ ಪಾರ್ಟ್ ಟು ಪಾರ್ಟ್ ರಿಮೂವ್ ಮಾಡ್ತಾ ಬರ್ತದೆ ಚೆಕ್ ಮಾಡಿ. ಸೊ ಫೈನಲಿ ಮದರ್ ಬೋರ್ಡ್ ಎಂಡ್ ಆಫ್ ದ ಡೇ ನಮ್ಮ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪಲ್ಲಿ ಮದರ್ ಬೋರ್ಡ್ ಆಚೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಡಿ ಸಿ ಕನೆಕ್ಟರ್ನ ಕನೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದಾಗೂ ಸ್ಟಿಲ್ ಇಟ್ ಈಸ್ ಗೆಟಿಂಗ್ ಶಾರ್ಟ್ ಅಂತಂದಾಗ ಕನ್ಸಿಡರ್ ಇಸ್ ನಥಿಂಗ್ ಬಟ್ ಎ ಮದರ್ ಬೋರ್ಡಲ್ಲಾದರೂ ಹೇಳ್ತೀನಿ, ಈ ಟೈಪ್ ಯಾವಾಗ ನೀವು ಅಡಾಪ್ಟರ್ ಕನೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದಾಗ ನಿಮ್ಮ ಚಾರ್ಜರ್ ಲೈಟ್ ಆಫ್ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು, ಇಲ್ಲ ಡಿ ಸಿ ಪವರ್ ಕನೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದಾಗಿಲ್ಲ ನಿಮ್ದು 19 ವೋಲ್ಟ್ಸ್ ಮೈನಸಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತಂದರೆ ನಥಿಂಗ್ ಬಟ್ ನಿಮ್ಮ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪಿನ ಮದರ್ ಬೋರ್ಡಲ್ಲೂ ಶಾರ್ಟ್ ಇದೆ ಅಂತ ಅರ್ಥ. ಆ ಮದರ್ ಬೋರ್ಡ್ ಶಾರ್ಟ್ ಇತ್ತು ಅಂತಂದರೆ ವೋಲ್ಟಿಂಗ್ ಸೆಕ್ಷನಲ್ಲಿ ಒಂದು ಮಾಸ್ಫೆಟಲ್ಲೂ ಶಾರ್ಟ್ ಇರ್ತದೆ, ಇಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಆ ಹೋಲ್ ಸೆಕ್ಷನಲ್ಲಿ ಯಾವುದೋ ಒಂದು ಕೆಪಾಸಿಟಿ ಶಾರ್ಟ್ ಇರ್ತದೆ. ठीक है, ಈಗ ಈ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ ಡಿಸಸೆಂಬಲ್ ಮಾಡಬೇಕು. ಇದು ಡೆಲ್ ಲ್ಯಾಟಿಟ್ಯೂಡ್ E6420, ಸ್ವಲ್ಪ ಡಿಫಿಕಲ್ಟ್ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ ಡಿಸಸೆಂಬಲ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಟೈಮ್ ಕೊಡಿ, ನಾನು ಡಿಸಸೆಂಬಲ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅಗೇನ್ ಈ ವಿಡಿಯೋನ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡ್ತೀನಿ. सी गाइस, लैपटॉप थोड़ा बहुत मैंने 0.5% अभी डिसअसेंबल कर चुका हूँ. ठीक है, सो दिस इज अ डिसअसेंबल लैपटॉप. यहाँ बॉटम बेसिकली मैं निकाल चुका हूँ. सी कम हियर. सी गाइस, जब भी ये याद रखिए, ये लैपटॉप अब मेरे पास फ्रेश आया है, क्योंकि अभी ये मेरे पास आ गया तो मैं ये सब रैपर निकाल दूंगा, इसका ये रैपर सब निकाल दूंगा. और जब कंडीशन क्या होगा, जब काम ख़त्म होने के बाद मैं याद से ये रैपर यहाँ पे डाल दूंगा, क्योंकि ये बोर्ड प्रोटेक्शन के लिए डालते हैं. तो कुछ लोग क्या करते हैं, जब ओपन होने के बाद काम हो गया तो ऑटोमेटिकली असेंबल करके दे देते कुछ ना कुछ बंदे को. लेकिन ये मेरे पास अभी फ्रेश आया है तो मैं सोच रहा हूँ कि दिस इज़ नॉट अटेम्प्टेड लैपटॉप, इट्स अ फ्रेश वन. अब मैंने डिसअसेंबल करने के टाइम में भी देखा, इट्स अ फ्रेश वन. सी अभी यहाँ पे भी कंडीशन सेम है. देखिए अभी एक बार यहाँ से डिसअसेंबल कर चुका हूँ. यहाँ पे मैं कनेक्टर डालता हूँ. ये डीसी कनेक्टर पे अभी भी मैं क्या करता हूँ, आउटपुट देखें. देखिए एम्पेयर यहाँ पे भी अभी 3.3 एम्प्स पे जा रहा है और वोल्टेज है 3-19 से नीचे जा रहा है और एम्पियर आपको बढ़ रहा है. ठीक है, ये आउटपुट देने के बाद तो बोर्ड में कहीं ना कहीं शॉर्ट है. ठीक है गाइस, ये बहुत सिंपल फंडा है कि ये बोर्ड रिपेयर करने का, इट्स नॉट अ बिग डील, बहुत ज़्यादा टेंशन लेने की ज़रूरत नहीं है. 19 वोल्ट जब आप यहाँ पे इंसर्ट कर रहे हो, तो 19 वोल्ट्स का 2 मास्फेट हम लोगों को यहीं पे मिल जाएगा.
ठीक है, 19 वोल्ट्स का मासफीट यहीं पे मिल जाएगा। जो मासफीट आपको हीट लग रहा है कहाँ से, डीसी पावर सप्लाई कनेक्ट करने के बाद जो मासफीट आपको हीट लग रहा है हाथ जब टच करने के बाद, दैट मासफीट हैज़ गॉन। लेकिन ये खाली डीसी पावर सप्लाई से आपको पता चलेगा, अदरवाइज ये जो कनेक्टर, ये जो हमारा वोल्टेज सॉरी चार्जर जो है, चार्जर डालने से ये हमको पता नहीं चलेगा, यहाँ पे कोई कंपोनेंट भी हीट नहीं होगा, ठीक है। ಸೊ ಈ ಕಾರಣಕ್ಕೆ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಮೋಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್ ಕೇಸಸಲ್ಲಿ ಡಿ ಸಿ ಪವರ್ ಸಪ್ಲೈ ಕನೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ಮೇಲೆ ನಮಗೆ 19 ವೋಲ್ಟ್ಸ್ ರಿವರ್ಸ್ ಹೋಯ್ತು ಅಂತಂದರೆ ಬೋರ್ಡ್ ಶಾರ್ಟ್ ಇರೋದು ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಈ ಎರಡು ಮಾಸ್ಫಿಟ್ 19 ವೋಲ್ಟ್ಸ್ದೆ, 19 ವೋಲ್ಟ್ಸ್ ಹೇಗೆ ಅಂತೇಳಿ ನಾನು ನಿಮಗೆ ಕ್ಲಾಸಸ್ಸಲ್ಲಿ ಇನ್ ಕೇಸ್ ಆಫ್ ಯಾರಾದರೂ ಜಾಯ್ನ್ ಆದರೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ಸಿ ಇಲ್ಲಿ ನನಗೆ ಯಾವುದೇ ಥರದ್ದು ಹೀಟ್ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ यहाँ पे मेरे को कोई हीट नहीं लग रहा है, ठीक है। तो आपको गौर करना पड़ेगा कि 19 वोल्ट्स तो अभी फ़िलहाल शॉर्ट नहीं है, बाकी जो 19 वोल्ट्स है, जो हमारे मदरबोर्ड में 19 वोल्ट्स के एसएमडी कनेक्शंस जो कनेक्टेड है, जो कैपेसिटर्स, वो कैपेसिटर्स को हम यहाँ पे बीप मोड में रख के चेक करेंगे 1 by 1। देखिए फ्रेंड्स, जो भी मासफीट आप चेक कीजिए, मोस्ट ऑफ ऑल केसेस में आपको बीप देगा जो 19 वोल्ट्स कनेक्टेड है, ठीक है। ये देखिए शॉर्ट है, देखिए ये भी शॉर्ट है, ये भी शॉर्ट है, ठीक। कैपेसिटर से कैपेसिटर कभी आपको शॉर्ट नहीं लगना चाहिए। देखिए यहाँ पे सब शॉर्ट दिखा रहा है कम्प्लीटली, ये सेक्शन शॉर्ट नहीं है। सी दिस वन, यहाँ पे देखिए ಇದು ನೋಡಿ 19 ವೋಲ್ಟ್ಸ್ ಇದೆಲ್ಲ ಎಸ್ ಎಮ್ ಟಿ ಕೆಪಾಸಿಟರ್ಸ್, ದ ಬಿಗ್ ಆಲ್ 19 ವೋಲ್ಟ್ಸ್ ಬಿಗ್ ಕೆಪಾಸಿಟರ್ಸ್, ಕಂಪ್ಲೀಟ್ಲಿ ಯು ವಿಲ್ ಗೆಟ್ ಎ ಶಾರ್ಟ್। तो ये कंडीशन में आपको क्या करना चाहिए, कैपेसिटर को अभी प्रॉपरली देखिए फ्रेंड्स, ये शॉर्ट अभी कैसे लगता है, तो एक कैपेसिटर कंप्लीट मदरबोर्ड को आपको शॉर्ट बना दिया, एक कैपेसिटर, दैट कैपेसिटर हैज़ टू बी, यू हैव टू बी फाइन। वो कैपेसिटर का कलर अलग ऑटोमेटिकली चेंज हो सकता है, और वो कैपेसिटर कभी ना वो ब्राउनिश कलर हो सकता है, कैपेसिटर ऊपर से फूट सकता है, कैपेसिटर लीकेज हो सकता है। तो ये कंडीशन में आपको कैपेसिटर फाइंड आउट करना पड़ेगा, ठीक है। एक बार गौर से हम लोग सर्च करते हैं कैपेसिटर यहाँ पे कहीं पे मिलेगा या नहीं मिलेगा बोल के। सी कैपेसिटर का कलर हम लोग फाइंड करना चाहिए, शॉर्ट वाइज तो फाइंड आउट कर लेंगे जो कॉइल के तरफ से। ये कैपेसिटर थोड़ा सा प्रशांत, ये कैपेसिटर सी गाइस, यहाँ से आपको ये कैपेसिटर देखिए यहाँ से आपको फूट चुका है अभी, राइट। ये देखिए यहाँ पे यहाँ से फूट चुका है। अभी मल्टीमीटर से हम लोग क्या करेंगे, एक बार वो कैपेसिटर को पर्टिकुलर कैपेसिटर शॉर्ट है या नहीं फाइंड आउट करेंगे, ठीक है। अभी देखिए यहाँ पे कैपेसिटर कंटिन्यू ये बीप आ रहा है, ठीक है। ये हम लोग एक कैपेसिटर को यहाँ से हटा देंगे। फ्लेक्स क्वालिटी वाइज का ही अप्लाई कीजिए, क्योंकि ये बहुत पानी पानी जैसा हो जाता है, बोर्ड में स्प्रेड हो जाता है। लोअर एकदम अच्छे क्वालिटी का ट्राई कीजिए। इनके साथ यही कैपेसिटर में अभी शॉर्ट रहेगा तो देखिए फ्रेंड्स, इनके साथ यही कैपेसिटर शॉर्ट रहेगा तो अभी मदरबोर्ड से हमने बाहर निकाल दिया, बाहर निकालने के बाद भी आपको मदरबोर्ड से बाहर निकाल दिया, निकालने के बाद भी हम लोगों को बाहर से भी ये शॉर्ट बताएगा।
देखिए यहाँ पे भी आपको कांस्टेंट शॉर्ट है, राइट। सो अभी अभी मदरबोर्ड में आपको कहाँ कहाँ पे बीप आ रहा था ना, वो देखिए बीप अभी शॉर्ट। कैपेसिटर का क्वालिटी है कि एक तरफ से ग्राउंड में रहना चाहिए, एक तरफ से वोल्टेज। अभी यहाँ पे भी मेरे को शॉर्ट बता रहा था, इसके पैड में चेक करके देखिए, यहाँ पे बीप नहीं है, यहाँ पे बीप आएगा। ಇಲ್ಲಿ ಬೀಪ್ ಇಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಬೀಪ್ ಬರುತ್ತೆ, ರೈಟ್, ಇಲ್ಲಿ ಬೀಪ್. ಸೊ ಈಗ ಬೋರ್ಡಲ್ಲಿರೋ ಶಾರ್ಟು ಒಂದೇ ಕೆಪಾಸಿಟರ್ ಥ್ರೂ ಈಗ ನಾವು ಆಚೆನ ತೆಗೆದುಬಿಡ್ತೀವಿ. दिस इज द कैपेसिटर, ठीक। वर्क का पर्पज है कि यहाँ पे हम लोग वो जो 19 वोल्ट्स का जो कैपेसिटर निकाले हैं वहाँ पे तो डालना ही पड़ेगा 100%। तो हम लोग क्या करते हैं, गड़बड़ी में वो काम नहीं करते। तो एक बार देखते हैं कि ये सब साफ करके, अदरवाइज यहाँ पे मैंने आपको शॉर्ट बता रहा था, तो यही है वो डीसी कनेक्टर। एक बार वो शॉर्ट निकल चुका है नहीं देख के एक बार देखते हैं। तो मैंने डीसी डाला, अब देखो वोल्टेज आपको ठीक है, इट इज़ वन थिंग। और मैंने आपको वोल्टेज यहाँ पे ठीक है, अभी यहाँ पे शॉर्ट रिमूव हो चुका है। यहाँ पे जो वोल्टेज मैंने दिया था, एम्पियर जो दिया था वो ठीक है। और यहाँ पे हमें चार्जर से भी एक बार चेक करके देखते हैं। ಚಾರ್ಜರ್ ಈಗ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮದು ಆನ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಆನ್ ಇದೆ। ಈಗ ನಾನು ಈ ಕನೆಕ್ಟರ್ ಇದಕ್ಕೆ ಹಾಕಿದಾಗ ನಮ್ಮ ಚಾರ್ಜರ್ ಆಫ್ ಆಗೋದಿಲ್ಲ, ठीक है। ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ ಈಗ ರೆಡಿ ಆಗಿದೆಯಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಚೆಕ್ ಮಾಡಿ ನೋಡೋಣ ಒಂದ್ಸಲ। ಇದ್ರದ್ದು ಡಿಸ್ಪ್ಲೇ ಕೇಬಲ್ ತುಂಬ ಡಿಫಿಕಲ್ಟಿ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪು, ಲ್ಯಾಟಿಟ್ಯೂಡ್ E6420 ತುಂಬ ಸಂಧಿಯಲ್ಲಿ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಈಗ ನಾನೆಲ್ಲ, ठीक है। ಡಿಸ್ಪ್ಲೇ ಕೇಬಲ್ ಹಾಕಿದ್ದೀನಿ ಇದ್ರದ್ದು, ಫಿಕ್ಸಿಂಗ್ ಫ್ಯಾನ್ ಏನು ಬೇಡ ಸದ್ಯಕ್ಕೆ, ಟೆಸ್ಟಿಂಗ್ ಸೆಟ್। ನನಗೆ ಇದನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕನೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಪವರ್ ಒಂದು ಸ್ವಿಚ್ ಔಟ್ಪುಟ್ ಕೊಟ್ಟೆ, ಲ್ಯಾಪ್ಟಾಪಿಗೆ ನಾನು ಕನೆಕ್ಟ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು। सिग्नल को ठीक से डालना है, ಕನೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದೆ। ರಿಮೈನಿಂಗ್ ನನಗೆ ಇದಕ್ಕೇನು ಬೇಡ, ಡಿ ಸಿ ಕನೆಕ್ಟರ್ ನಾನೀಗ ಕನೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ। ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ ಆನ್ ಆಗಿದೆ, 800 ಆಂಪಿಯರು। ಮತ್ತು ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ ಆಫ್ ಆಯಿತು, ಅಗೇನ್ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ ಆನ್, ಓಕೆ। ಒಂದು ನಿಮಿಷ ಹೀಟ್ ಸಿಂಕ್ನ ಹಾಕಿ ನೋಡುವ। ಗೈಸ್ ಯಾವತ್ತು ಚಿಪ್ ಲೆವೆಲ್ ಕಲ್ತಾದ್ಮೇಲೆ ಇನ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಚಿಪ್ ಲೆವೆಲ್ ನೀವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದೀರಾ ಅಂತಂದರೆ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ ಚಿಪ್ ಲೆವೆಲ್ ಬಗ್ಗೆ ಭಾಳ ಗಡ್ಬಡಿ ಮಾಡ್ಕೋಬೇಡಿ। ಏನೋ ಒಂದು ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು, ಏನೋ ಆಯಿತು ಅನ್ನೋದು ಟೆನ್ಷನ್ ಬೇಡ, ಕೂಲಾಗಿ ಹ್ಯಾಂಡಲ್ ಮಾಡಿ, ಸಿಂಪಲಾಗಿ ಹ್ಯಾಂಡಲ್ ಮಾಡಿ, ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಏನಿದೆ ಅಂತ ರೆಕ್ಟಿಫೈ ಮಾಡಿ, ಟ್ರಬಲ್ ಶೂಟ್ ಮಾಡಿ। ಡಿ ಸಿ ಕನೆಕ್ಟರ್ ಹಾಕೋಣ, ಔಟ್ಪುಟ್ ಕೊಡೋಣ, ಆನ್ ಮಾಡೋಣ। ಆಂಪಿಯರ್ ಜನರೇಟ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ,
See friends, we are getting display now. Latitude E6420 series. ಫ್ಯಾನ್ ತಿರುಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ರೀಸನ್ ಏನಂತಂದರೆ ನನ್ನ ಪ್ರೊಸೆಸರ್ ಹೀಟ್ ಆಗಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಕನೆಕ್ಷನ್ಸ್ ಆಲ್ರೆಡಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಅದಾದಮೇಲೆ ಇದು ಹೀಟ್ ಆಗೋದು. ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗಲ್ಲಿ ಯಾವತ್ತು ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ ಆನ್ ಆಗಿ ಟ್ರಿಗರ್ ಆದ ತಕ್ಷಣ ಫ್ಯಾನ್ ಒಂದು ರೌಂಡ್ ತಿರುಗುತ್ತೆ, ಆಮೇಲೆ ಸ್ಟಾಪ್ ಆಗುತ್ತೆ, ಆಮೇಲೆ ಪ್ರೊಸೆಸರ್ ಹೀಟ್ ಆದಮೇಲೆ ಇದು ಕಂಟಿನ್ಯೂ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗೋದು. ಸೊ ದಿಸ್ ಇಸ್ ದ ಕೈಂಡ್ ಆಫ್ ಅ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್. ಇಟ್ ಈಸ್ ಗಾಟ್ ಶಾರ್ಟ್. ಅಂದರೆ ಮುಂಚೆ ಇದರಿಂದ 19 ವೋಲ್ಟ್ಸಲ್ಲಿ ಇದ್ದಿದ್ದು ನನಗೆ ಮೈನಸಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇತ್ತು. ಈಗ 19ನಲ್ಲೂ ಕ್ಲಿಯರ್ ಇದೆ, ಇದರಲ್ಲೂ ಕ್ಲಿಯರ್ ಇದೆ. ಸೊ ನಾವು ಇಟ್ಸ್ ವರ್ಕಿಂಗ್. ठीक है ಗೈಸ್, ಈ ಥರದ್ದು ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ ಚಿಕ್ಕ ಲೆವೆಲ್ ಸರ್ವಿಸಸ್ ನಿಮಗೆ ಕಲಿಯೋ ಇಂಟ್ರೆಸ್ಟೆಡ್ ಇತ್ತು ಅಂತಂದರೆ ನನ್ನ ಹೆಸರು ರೈಚಲ್ ಅಂತೇಳಿ. ನಂದು ಕನಸು ಟೆಕ್ ಪಾರ್ಕ್ ಅಂತ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಹೆಸರು. ಆಮೇಲೆ ನಾವು ಲೈವ್ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ಸನ್ನ ಈ ಥರ ಈ ಡೀಲರ್ಸ್ ಕಡೆಯಿಂದ ಬರೋ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ಗಳನ್ನು ಲೈವ್ ಆಗಿ ನಿಮ್ಮ ಎದುರುಗಡೆ ಇಟ್ಟು ಪ್ರಿಪೇರ್ ಮಾಡಿ, ಆಮೇಲೆ ನಿಮ್ಮ ಎದುರುಗಡೆ ಇಟ್ಟು ನಿಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದನೇ ಪಾಸಿಬಲ್ ಇತ್ತಂದರೆ ನೀವೇ ಇದನ್ನು ಫೈಂಡ್ ಔಟ್ ಮಾಡಿ, ರೆಕ್ಟಿಫೈ ಮಾಡಿ, ರೆಡಿ ಮಾಡೋಂಥ ಒಂದು ಅಪರ್ಚುನಿಟಿ ಓನ್ಲಿ ಒನ್ ಆ್ಯಂಡ್ ಓನ್ಲಿ ನಮ್ಮ ಕನಸು ಟೆಕ್ ಪಾರ್ಕಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇ ಪಾಸಿಬಲ್ ಇರೋದು. ಸೊ ನನ್ನ ನಂಬರ್ ನಾನು ಪಿನ್ ಕೊಡ್ತೀನಿ ನಿಮಗೆ, 9739450230. ಇಫ್ ಯಾರಾದರೂ ಇಂಟ್ರೆಸ್ಟೆಡ್ ಇತ್ತು ಅಂತಂದರೆ ದಯವಿಟ್ಟು ನಾನು ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿ. ನಮ್ದೀಗ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ 2 ಬ್ರಾಂಚಸ್ ಇದೆ. ಒಂದು ಬ್ರಾಂಚ್ ಆಲ್ರೆಡಿ ಹುಬ್ಳಿಲಿದೆ, ನಾವು ರನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸೊ ನಾನು ಈ ಬ್ರಾಂಚನ್ನು ಇಲ್ಲೇ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ನಾನು ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಒಂದು ಬ್ರಾಂಚ್ ಓಪನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೀನಿ ವಿದಿನ್ 1.5 ಮಂತಲ್ಲಿ. ಸೊ ಇಫ್ ಇಟ್ ಈಸ್ ಪಾಸಿಬಲ್ ನನಗೆ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಒಂದು ಬೆಸ್ಟ್ ಸರ್ವಿಸ್ ಕೂಡ ಟ್ರೈ ಮಾಡ್ತೀನಿ. ಆ್ಯಸ್ ಸೂನ್ ಆ್ಯಸ್ ಪಾಸಿಬಲ್ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ನಾನು ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಓಪನ್ ಮಾಡಿ ಒಳ್ಳೆ ಟೀಚಿಂಗ್ ಲೆವೆಲಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲ್ ಆಗಿ ನಿಮಗೆ ತೋರಿಸೋಂಥದ್ದೊಂದು ಎನ್ವೈರನ್ಮೆಂಟ್ನ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡಬೇಕಂತ ನಾನು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಸೊ ಗೈಸ್, ನಿಮ್ಮ ಸಪೋರ್ಟ್ ನನಗೆ ಭಾಳ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಅಂತ ಅಂದ್ಕೊತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸೊ ಇದೊಂದು ಚಿಕ್ಕ ಮಾತಿನ ಜೊತೆಗೆ ನಾನು ಇದೊಂದು ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲ್ ನಿಮ್ಗೆ ತೋರಿಸ್ತಾ ಈ ವಿಡಿಯೋನ ನಾನು ಟಾಟಾ ಬೈ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸಿ